लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य लोककलावंत मेळावा पार पडला। प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि भव्य जाहीर सत्कार करण्यात आला। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त लोककलावंत मेळावा आयोजित करण्यात आला होता। भारत सरकार, सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली, मागासवर्गीय गोपाल समाज कल्याणकारी संस्था नागपूर, माहूर झरी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कला महोत्सव आणि सत्कार सोहळा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य लोककलावंत जाहीर मेळावा दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोज रविवारला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत ग्रामपंचायत कार्यालय फेटरी समाज भवन येथे लोककलावंतांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ शाहीर कलाकार परिषद अध्यक्ष मनीष भिवगडे, विदर्भ शाहीर कलाकार परिषद कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे यांच्या हस्ते पार पडला। प्रमुख अतिथी म्हणून सभापती पंचायत समिती नागपूर रुपाली मनोहर, पंचायत समिती सदस्य नागपूर प्रीती अखंड, पंचायत समिती सदस्य राऊत मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर सुनील जामगडे, सरपंच ग्रामपंचायत फेटरी रविभाऊ खांबलकर, विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे, अरुण वहाने, कालीचरण शेंडे, कार्यक्रमाचे आयोजक अशोक लोणारे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील युवा प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले। त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। याप्रसंगी पत्रकार अरुण कराडे, पत्रकार चंद्रकांत भोयर, पत्रकार युवराज मेश्राम, पत्रकार संजय खांडेकर, सविता महल्ले, रोशन खाडे, प्रमोद राऊत, सरपंच विनोद काडे, पवनपुत्र नगर येथील रमाई महिला भजन मंडळाच्या सुप्रसिद्ध गायिका वर्षा शेंडे, सपना ढेकले, वंदना महेशकर, स्वाती वाघमारे, दीक्षा चव्हाण, ज्योत्स्ना मेश्राम, करिश्मा भुसारी, माधुरी कळसकर, देवानंद ताजने, प्रदीप कडबे, शाहीर गणेश मेश्राम। कार्यक्रमाचे आयोजक सूत्रसंचालन अशोक लोणारे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वहाने यांनी केले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते।